काटोल तालुक्यातील खानगाव पारधी बेड्यावर 26 ऑगस्ट सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेने समाज सुन्न झालाय। नगर परिषदेच्या डम्पिंग साईटवरील पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय मूकबधीर मुलाचा मृत्यू झाला। दरम्यान खड्ड्यातून त्या मुलाचा मृतदेह काढल्यानंतर त्याची आई कुशीत तो मृतदेह घेऊन बसली होती। यामुळे तेथे उपस्थित सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहू लागले। मृतात मुलाचे नाव विराट राणा पवार असं सांगण्यात आलंय। काटोल नगर परिषदेने कचरा डंपिंगसाठी मोठमोठे खड्डे खोदले, मात्र त्यांची सुरक्षितता किंवा योग्य देखरेख केली नव्हती। पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि परिसर धोकादायक बनला। दरम्यान मंगळवारी सकाळी होत्याचे नव्हते झाले। विराट खेळता खेळता त्या खड्ड्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। अपंगत्वामुळे आधीच संघर्षमय जीवन जगणाऱ्या या मुलाच्या मृत्यूने कुटुंबाचे दुःख पाहून संपूर्ण परिसर सुन्न झालाय। आई माधुरी पवार यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळलाय। तर या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप स्थानिक प्रशासनाविषयी व्यक्त केलाय।